बसवलं होतं। पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते आहे। दोन धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा, आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं। ही मुलाखत महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले आहेत। आणि त्यांनी काय, आता नाही तरच नाही, ह्याची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होती, अभी नाही तो कभी नाही। भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्याय व्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहेत। आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे। सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहेत। ही भाजपची कसब आहे। देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून, डेप्युटी सीएम फिरतायत राज्य वाऱ्यावर सोडून, सगळेच फिरतायत। अजित पवार फिरतायत, भाजपला शिव्या घालत फिरतायत, तरी सरकारमध्ये आहेत, ते। त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे। अरे, सावरकर विरोधी आहेत तर ठेवत्या कशाला? तुम्ही आम्हाला सांगताय ना, आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही। आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये, सरकारमध्ये बसलेला आहे, आपले मंत्री घेऊन, आणि तुम्ही नुसतं त्यांना पोकळ सल्ले देताय। ही गंमत आहे फार मोठी। म्हणजे ढोंग किती आहे। भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे, दुतोंडी गांडूळ, दोन्ही बाजूने वळवळतो। सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल, आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे, त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर। काल दिवसभर सावरकरच चालले होते। अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागते। अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा ना। ते नाही सावरकरांना मानत, मग तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना, मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिला आहे। पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई भाई, आणि आम्हाला ज्ञान देतात। अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले।